तर शिवाजीराव आढळराव पाटलांचा शिरूर मतदारसंघावर दावा कायम आहे। शिरूर लोकसभेवरचा दावा सोडलेला नाही। महायुतीचा शिरूरचा उमेदवार मीच असेल आणि मीच निवडून येणार असं देखील शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटलंय। आढळरावांची पुणे म्हाडा अध्यक्षपदी निवड झाली असून पुणे म्हाडा अध्यक्षपदावरच त्यांची बोलवण केल्याची चर्चा आहे। दरम्यान शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटलांची मात्र जोरदार बॅनरबाजी देखील पाहायला मिळते। मला वाटतं सगळ्यांचा गैरसमज झालाय की मी लोकसभेचं तिकीट हे करून मला पक्षानं हा दुसरा पर्याय दिलाय, असं अजिबात नाही। गेल्या दीड वर्षापासून मुख्यमंत्र्यांच्या मनात होतं की मला मंत्री दर्जाचं काहीतरी पद व्हावं, मिळावं, कारण मी पक्षामध्ये एक सिनियर आहे। मी गेले 5 वर्ष मतदारसंघात फिरतोय, तर एका म्हाडाच्या पदासाठी मी ते माझा क्लेम सोडेल असं नाही आहे। क्लेमचा विषय नाही आहे, आमच्या पक्षात ठरलेलं मी निवडणूक लढणार आहे। महायुतीमधून शिरूरमधून आढळराव पाटीलच असतील। महायुतीचा मीच उमेदवार आहे आणि निवडून येणारा मीच खासदार असणार आहे, याबद्दल काही शंका नाही।